भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत। त्यांचा भाजप प्रवेश हा निश्चित झाला असून रविवारी ते पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तर काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं सुद्धा बोललं जातं। तर संग्राम थोपटेंचा राजकीय प्रवास, त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आपण त्यावरही एक नजर टाकूया। वडील अनंतराव थोपटेंचा राजकीय वारसा जपत काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे सक्रिय राहिले। भोर विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा आमदार झालेले आहेत संग्राम थोपटे। तर 2002 ते 2003 कालावधीमध्ये भोर पंचायत समितीचे उपसभापती सुद्धा ते राहिले। 2007 ते 24 या कालावधीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं। 2007 ते 2024 या कालावधीत राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ते होते। तर 2009 ते 2024 या कालावधीमध्ये मुळशी विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा ते आमदार होते।